शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी संकेत चव्हाण. आपल्या शेतकरी ॲग्रोमार्ट या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. गेल्या 5-6 महिन्यापूर्वी आपण एक खोडवा व्यवस्थापन यावरती पाचट कुट्टी करून आपला प्रात्यक्षिक आपण आपल्या व्हिडिओच्याद्वारे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला होता आणि मी आज त्याच प्लॉटवरती आपल्या उपस्थित आहे आणि आपण ह्या प्लॉटवरती आज विजिट करून ह्याची वाढ कशा पद्धतीने चालली आहे ह्याचं आपण एक नियोजन आपण ज्या पद्धतीने केलेलं होतं ते आपण बघणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, हा आपला खोडवा अडसाली खोडवा 86-032 ह्या वाहनाचा हा आपला प्लॉट आहे आणि ह्याला आता अजून 6 महिने पूर्ण व्हायचे, 5 महिने उलटून गेलेले आहेत आणि ह्या शेतामध्ये किंवा ह्या प्लॉटवरती आपण पाचट कुट्टीचा प्रयोग पहिल्यांदाच केलेला होता आणि ज्याचा रिझल्ट आता जर आपण बघितला तर एक चांगल्या प्रकारचा रिझल्ट आपल्याला दिसत आहे. खरं तर ही काळोखी जरी आता पावसाळा असला काळोखी असली पण ही काळोखी ह्या जो काय आपला उन्हाळ्याचा पिरियड होता ह्याच्यामध्ये सुद्धा ही काळोखी अशीच टिकून होती. तर प्रामुख्याने ह्याच्यामध्ये आपण जी पाचट कुट्टी केलेली होती तर त्याचा रिझल्ट इतका छान होता की आपल्याला ह्या पाचट कुट्टीमुळे जी काय मायक्रोन्यूट्रिएंट्सची कमतरता असते आपल्या शेतामध्ये ती सगळी भरून निघाली आणि त्यामुळे आपण ह्याच्यामध्ये हिरवळ जी आपली आहे चांगल्या पद्धतीची काळोखी दिसून येत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण ही पाचट तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे आता कुजवायला बऱ्यापैकी कुजवत आलेली आहे. पाचटीचा व्हिडिओ तुम्हाला मी आता परत एकदा ह्यामध्ये दाखवतो तर तुम्ही बघू शकताय की ही पाचट बऱ्यापैकी आता कुजवत आलेली आहे. तर अशा प्रकारे जर तुम्ही पाचट कुजवली, आता मला वाटते गेले 6 महिने झाले असतील आपल्या या प्रक्रियेला, तर बऱ्यापैकी पाचट तुम्ही बघू शकताय ह्यामधली सगळी पाचट आता कुजून गेलेली आहे आणि ह्याचा रिझल्ट आपल्याला आता चांगला मिळत आहे. खोडवा व्यवस्थापनामध्ये आपण ह्यामध्ये पाचट कुजवल्यानंतर आपण एक महिना झाल्यानंतर आपण ह्याला वसंत ऊर्जा आणि हरितके VSIचे जे प्रोडक्ट आहेत त्याचा आपण फवारणी केली होती जेणेकरून त्याच्यामध्ये नत्राची उपलब्धता चांगल्या प्रकारे झाली होती. ह्या क्षेत्रामध्ये थोडीशी पाण्याची अडचण आम्हाला जाणवली होती आणि तिथं आम्ही पाण्याने पाणी देताना एक सरीनं सुद्धा आम्ही या क्षेत्रामध्ये पाणी दिलेलं होतं, परंतु तरी सुद्धा ह्या प्लॉटवरती अशा प्रकारचा ऊस आलेला आहे. त्यानंतर यामध्ये आपण 9-24-24 युरिया, सुपर गोळी, पोटॅश हा आपण खतांचा डोस सुद्धा गेल्या 2 महिन्यापूर्वी ह्याच्यामध्ये टाकला होता. आता ह्याच्यामध्ये आपण इथून पुढे सर्वांगीण म्हणून VSIचं जे अपटेकर आहे NPK आणि अन्य घटकांचं तर ते सुद्धा आपण यामध्ये सोडणार आहोत आणि ह्याला वेळोच्या वेळी खतांचं व्यवस्थापन करून हा प्लॉट आपण चांगल्या पद्धतीनं खोडव्यात टनेज वाढण्यासाठी हा प्लॉटचा आपण देखभाल करणार आहोत. धन्यवाद.